नमस्कार मित्रांनो, वेलकम टू पुणे गोट फार्म्स यूट्यूब चॅनल. आपला सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ जो आहे तो आपण मराठीत करणार आहोत. हा फक्त पहिला भाग आहे. आम्ही मागच्या आठवड्यात चांदखेड, पुणे येथे एका बॉयलर लेअर फार्मची व्हिजिट घेतलेली. तर त्याचे व्हिडिओ आहेत. त्यांच्या मालकाचीही आपण इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रिलीज करू. तर तुम्हाला जराशी माहिती देईन या फार्मबद्दल. हा फार्म जो आहे चांदखेडमध्ये पुणेमध्ये साधारण भूमकर चौक वाकडपासनं 13 ते 14 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर हा प्रकल्प जो आहे तो 3,000 कोंबड्यांचा आणि 7,000 कोंबड्यांचा टोटल 10,000 कोंबड्यांचा प्रकल्प आहे. 3,000 कोंबड्या जे आहेत ते आत्ता अंड्यावरती आहेत आणि जो 7,000 कोंबड्यांचा प्रकल्प आहे तो साधारण एक 15 दिवसात अंड्यावरती आहेत. हा कॅलिफोर्निया स्टाईल बॉयलर लेअर फार्म आहे. तर यामध्ये लेबर जो लागतो तो खूप कमी लागतो. टोटल 10,000 कोंबड्यांसाठी त्यांना 3 जण लागतात मॅनेज करायला. 3 महिलांवरती हा अख्खा फार्म मॅनेज होतोय. हे तुम्ही जर बघितलं ना तर अंडी आणि कोंबड्या हे एकदम स्वच्छ राहतात. जी घाण आहे ती खाली पडून जाते. केज सिस्टममध्ये आहेत. एका केजमध्ये साधारण 5 कोंबड्या आहेत आणि खूप सिस्टमॅटिक आणि सायंटिफिक मेथडनी करत आहात. यामध्ये झिरो वेस्टेज, दाण्यांचं वेस्टेज किंवा रोग रोग वगैरे हे खूप कमी आहे. तर हा खूप प्रॉफिटेबल फार्मिंग आहे. आम्ही ओनरशी बोललो. ओनरनी आम्हाला बरीच माहिती दिली आहे. ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची जी इंटरव्ह्यू आहे ती आपण पोस्ट करूया. त्यामध्ये तुम्हाला अजून अधिक माहिती भेटेल. ओनरकडनं जी माहिती होती ती डायरेक्ट तुम्हाला भेटेल. तर साधारण आम्हाला जे बोलण्यात आलेलं आहे ते हे 3,000 कोंबड्यांपासून त्यांना दिवसाड आता 90% प्रोडक्शन आहे. प्रत्येक अंड्यामागे त्यांना 1 ते ₹1.5 प्रॉफिट आहे. आणि यासाठी त्यांना मार्केटिंग ही स्वतः करावी लागत नाही. जास्त मार्केटिंग करत नाही. जे होलसेलवाले आहेत ते स्वतः फार्मवरती येतात आणि अंडी घेऊन जातात. टोटल एका पिंजऱ्यामध्ये 5 पक्षी आहेत. त्यांना निप्पल थ्रू पाणी आणि दिवसभर खाण्यासाठी जो पुढचा ट्रे आहे त्यामध्ये दिवसभर त्यांचा दाना असतो, त्यांचा खुराक असतो आणि पाण्याचा जो पाईप आहे त्यामधनं औषधं, कॅल्शियम टॉनिक वगैरे सगळं त्यांना प्रोव्हिजन केलं जातं. आणि आम्ही या फार्ममध्ये आत उभे होतो आणि बॉयलर फार्ममध्ये उभं होतो असं वाटतही नव्हतं. वास वगैरे काहीच नव्हतं. खूप स्वच्छ फार्म आहे. तर तुम्ही पुढची जी व्हिडिओ असेल त्यामध्ये ह्यांचे जे ओनर आहेत त्यांच्याकडनं तुम्ही आम्हाला जे इन्फॉर्मेशन मिळालेलं आहे ते तुम्ही त्यांच्याच तोंडी ऐका आणि आम्हाला सपोर्ट करा. आम्ही असे व्हिडिओ अपलोड करत राहू.
सर्वात पहिले तुमचं नाव सांगा मॅडम. आपलं नाव सांगा. मी अमृता अजित आगळे, मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. फार्मचं नाव? आगळे लेअर फार्म. फार्मचा पत्ता? चांदखेड, हिंजवडीपासून 9 किलोमीटर आहे, तालुका मावळ, जिल्हा पुणे. दिवसाची सुरुवात कशी करता? काय काय कामं सुरुवातीला करता तुम्ही? सकाळी 7 वाजता शेड ओपन करायचं आहे. सगळ्या शेडमध्ये हात फिरवायचा आहे फिडिंगमध्ये. जे सगळं आहे शिल्लक रात्रीचं ते संपवतात ते. आणि जे हे निप्पल आहे, हे निप्पल चेक करायचे की पाणी आहे की नाही, संपलंय ते. रात्री आपण थंडीसाठी जे नेट लावतो ते ओपन करून घ्यायचं आहे. त्यांना व्हेंटिलेशनसाठी शक्यतो जेवढं हवा मोकळी राहील तेवढं आपण ती काळजी घ्यायची. रात्रीची लाइटिंग वगैरे काय, हॅलोजन वगैरे काय लागत नाही का? नाही, तसं हॅलोजनची काही गरज नाही आहे, पण रात्री 8पर्यंत लाईट ठेवायची. म्हणजे जोपर्यंत लाईट चालू असते तोपर्यंत फीड ते खात राहतात. पण त्यांना जे आराम पाहिजे अंडी तयार होण्यासाठी, जे रिलॅक्स पाहिजे, त्यांना जे झोप पाहिजे, तर ते 8 नंतर लाईट बंद केलं की ते फीडिंग पण बंद करतात. रात्रीची लाईट लागत नाही? हो, नाही. जशी बॉयलर कोंबड्यांना लाईट लागते त्याच्यासाठी, हीटसाठी. नाही, तसं काही नाही. तशी यांना लाईटची गरज नाही. बॉयलरच्या आणि ह्याच्यामध्ये फार डिफरन्स आहे. पक्षांमध्ये काय होतं, बॉयलरला कंटिन्यू लाईट वगैरे प्रकार, ह्यांना तसं काहीच नाही आहे. दिवसातनं अंडी किती वेळा गोळा करता? दिवसातून एकदाच अंडी दुपारी करायची. 1:30ला चालू केलं तर 1 तासात होऊन जातात अंडी गोळा. आणि त्याच्यानंतर जे राहिले ते थोडे राहतात अंडी, तर ते आपण खाद्य टाकता कनेक्ट करतो. खाद्य किती वेळा टाकता दिवसातनं? सकाळी 9:30ला एकदा टाकायचं आहे आणि 4 नंतर एकदा टाकायचं. तुम्ही आलं प्रत्येक जण एक पुढे हात फिरत असताना मागे खाद्य टाकता, म्हणजे याचं कारण काय? जेव्हा आपण हे खाद्य आपण आलो तर हे पोचणे असे जमा करतात. आता काहींना खाद्य राहतं, काहींच्या पुढे खाद्य नसतं, मग हे जमा राहतं. मग ते असं आहे, ते सगळं मिक्स व्हायला पाहिजे. त्यांना जे पावडर असते ते पावडर, आणि हे क्रम्बलमध्ये येतं, काही पावडरमध्ये आहे बघा, ते पावडर तशीच खाली राहते. मग ती चांगले मिक्स होण्यासाठी सगळं त्यांना औषधं येतात, ते जाण्यासाठी सगळं व्यवस्थित एकसारखं होण्यासाठी हात फिरवणं फार गरजेचं आहे. रोजचे किती खाद्य लागतं आपल्याला? एका कोंबडीला साधारण 130 ग्रॅम खाद्य रोजचं लागतं. तर 400 किलो खाद्य 300 3,000 कोंबड्यांना जातं. हे खाद्य आपण स्वतः बनवतो की बाहेरनं मागवतो? हे सध्या आम्ही बाहेरून मागवतो, पण आम्ही आता सध्या फीड मिल घेतली आहे, तर स्वतःच तयार करत आहोत आता. तर ते स्वतःसाठी करणार आहात की बाहेर पण सप्लाय करणार आहात? आता हे आमचं 8,000चं पुढे टार्गेट वाढवणार आहे आम्ही. 20,000 करणार आहे. तर स्वतःलाच आम्हाला लागेल, जर आमचं ते घरचं होऊन पुढे उरल फिडिंग, तर आम्ही ते पण विकणार पण आम्ही. म्हणजे बाहेर विकण्याचा पण प्रयत्न आहे. हो. पाण्याचं व्यवस्थापन कसं काय केलेलं आहे? वरती आम्ही एक टाकी बसवली आहे, 2000 लिटरची आहे ती. म्हणजे तशी आम्हाला 2 दिवसांनी भरावी लागते. तिथनं इनलेट आहे, या टाकीमध्ये पाणी येतं, त्या छोट्या टाक्यांमध्ये पाणी येतं. तिथनं सगळीकडे प्रत्येक केजला त्या निप्पलमधून हे पक्षी पाणी पितात. त्यामध्ये जेव्हा त्यांना सर्दी वगैरे होते, जुलाब होतात, ते यामध्ये औषधं वगैरे मिक्स करून टाकून देतो. त्याच्यासाठी हे बॉक्स आहेत. प्रत्येक पिंजऱ्यामध्ये किती निप्पल्स आहेत? आता प्रत्येक पिंजऱ्यामध्ये 2 काही 3 आहेत. म्हणजे त्यांना जसं गरज आहे ते काही पक्षी शेजारच्या ह्याच्यात पण तोच मारून ठेवू शकतो. इकडे पण येतात. इकडचे म्हणजे ज्यांना पोचतात ते येऊ शकतात, तिकडे पितात. 2 ते 3 असतात.
काही ठिकाणी तर एकच असतात, काही ठिकाणी त्यांना जसं गरज जेव्हा तहान लागेल ते पाणी त्यांना घेतात ते. तर या डिस्पेन्सरमधनं आपण डिवॉर्मिंग किंवा कॅल्शियम वगैरे सगळे औषधं यामधून डिवॉर्मिंग, कॅल्शियम डिवॉर्मिंग किंवा वरती टाकीमधून पण टाकून देतात. मोठ्या टाकी आहे ती टाकी. सांगा. ह्या केजमध्ये 5 कोंबड्या आहेत. 5 कोंबड्या आपण पाहू शकतो. 1 2 3 4 5 अंडी 7 येतात. इथे त्यांनी तशी मार्किंग पण करून ठेवलेली आहे. 7 अंडे. हे 7 अंडे पण दिसत आहेत आपल्याला. त्या 5 कोंबड्या रोजचे 7 अंडे देतात. असे पक्षी खूपच कमी येतात. लाखामध्ये 2 ते 3 पक्षी येतात असे. आता मागे आपण पाहिली होती प्रत्येक ह्याच्यात 4 अंडी 5 अंडी 7 अंडी होती. पक्षी 5-5च होते. पण आता इथे 5 पक्षी आहेत आणि 2च अंडे आहेत. शेजारच्या ह्याच्यामध्ये पण 5 पक्षी आहेत आणि 2च अंडे आहेत. तर ह्याचं कसं? पण तिकडे पाहिले तिकडे 7 अंडी होती त्या केजमध्ये आणि काही केजमध्ये 4 होती, काही 5 होती. तर आम्ही पूर्ण दिवस वाट बघतो की प्रत्येक केजमध्ये 5 अंडी तर मार्क दिलाय. 5 अंडी येतात का, तसे आम्ही हे मार्क केले. जिथं 4 अंडी येतात त्याच्यातली जी वीक कोंबडी आहे ती बाजूला काढली, शॉर्टिंग करून गेली आणि ह्या पिंजऱ्यांमध्ये ती आम्ही ठेवलेत सगळे. त्यांना आता ट्रीटमेंट देऊन त्या काही द्यायला 1-1 2-2 द्यायला सुरुवात झाली आहे. त्यांना वेगळं फीड द्यायचं आहे, वेगळं औषध कॅल्शियम देऊन ते त्यांचं प्रोडक्शन चालू करायचं आहे. कॅल्शियम पण काय आपण ड्रिपरमधनंच देतो? निपलमधूनच देतो. आणि त्यांचे तुरे, त्या तुऱ्यांवरनं आपण ओळखायचे. तुरे सुद्धा ज्यांचे लहान आहेत, हे बघा ह्या कोंबडीचा तुरा एकदम लहान आहे. आता ही कोंबडी अंडी देत नाहीत. तसेच आता हे शेजारी बघा, हे मोठे तुऱ्यावाले कोंबड्या, इकडे 3 अंडी आली. त्याच्यातल्या 2 कोंबड्या अजून द्यायच्यात. हे मोठ्यावाल्यांनी दिलेत. तुरे आणि पायांवरून एक ओळखायचं आहे. पाय ज्यांचे पांढरे दिसतात त्या अंडी देत नाहीत किंवा वीक आहेत त्या, त्यांना कॅल्शियम किंवा ते कमी पडते तसं ते द्यायचं आहे आपण पाण्यामधून किंवा हे पण देतात, डोस पण देतात. जे आता तुम्ही बघताय 2 कोंबड्या आहेत, एक हेल्दी आणि एक वीक आहे. जे हेल्दी कोंबडी आहे त्याचे पाय जे आहेत ते पिवळे आहेत आणि जे वीक कोंबडी आहेत त्याचे कोंबडीचे पाय पांढरे आहेत. तुम्हाला फरक दिसू शकतो. ज्या कोंबडीचे पाय पांढरे आहेत ते वीक असल्यामुळे त्यांना अंडी देत नाही किंवा अंड्यांचं प्रमाण कमी असतो. तर प्रोडक्शन वाढवण्यासाठी त्यांना औषधोपचार करण्याची गरज आहे. अंड्यांचं आता या 2 अंड्यामध्ये फरक एवढा, एक लहान अंडा एक मोठा अंडा आहे. हा फरक काय आणि कशामुळे येतो? काही कोंबड्या अशा आहेत की त्या खूप फीड घेतात, जे प्रमाणापेक्षा जास्त, तर त्यांचे अंडे असं डबल बलचं म्हणजे त्याला जम्बो अंडे बोलतात. आणि हे नॉर्मल म्हणजे जे ज्यांना 100 ग्रॅमपेक्षा जास्त खातात त्यांना हे 100पेक्षा जास्त गेले की हे खातात. फीड जास्त दिलं की जम्बो अंडी जास्त येतात. या अंड्यांच्या रेटमध्ये काय फरक पडतो का दोन्ही? हो, एक आम्ही हे म्हणजे 1 रुपया जास्तनी हे देतो जम्बो अंडी, पण ते काही जास्त एवढे येत नाहीत. म्हणजे आमचे 3000मध्ये एखादा ट्रे येतो, जास्त एवढे येत नाहीत. म्हणजे त्यांचे ते तसे जातच ते आहे. आता तुम्ही हे 2 लेअरमध्ये केलेलं आहे आणि वरचंच का केलेलं, खाली पूर्ण का नाही कोंबड्या ठेवल्या जसं बॉयलरचं करतात त्याच्या खाली का नाही केलेलं तुम्ही, वरतीच का केलेलं आहे? हे शेड 100x30 आहे. तर पूर्वी बॉयलरचं असल्यामुळे आम्ही असं त्याला स्ट्रक्चर केलं होतं, हाईट कमी दिली होती, बॉयलरचंच होतं. नंतर आम्हाला तसं त्याचं बॅकअप मिळालं नाही बॉयलरमध्ये. मग आम्ही विचारलं जरा अंड्यांचं होऊ शकतं का ह्या शेडमध्ये, तर ते म्हटलं हाईट जरा दिली तर कोंबड्यांचं शीत खाली पडतं आहे, तर त्यांना ते त्रास होतो. तुम्ही हाईट 2.5 फूट केली तर होऊ शकतं. 10 फूट हाईट असल्यामुळे त्याच्यामध्ये 2च बसले, 2च लाईन बसले ह्या केजच्या.
आणि 30 असं 100 बाय 30 असल्यामुळे 3 रो बोलतात. 3 रोज आणि 3 वेज आणि 2 रो असं बोलतात त्याला. मला पण त्याचं एवढं हे नाही आहे. आणि हे शीट जे खाली पडतं आम्ही 2 महिन्यांनी ते साफ करून घेतो. ती फार्मर लोक येतात आणि ते घेऊन जातात. आपल्याला काही त्याचं हे करायला लागत नाही. ते जास्त दिवस आम्ही ठेवत नाही. कोंबड्यांना त्याचा त्रास होतो आणि कोंबड्या स्वच्छ पण राहतात हेट दिल्यामुळे. म्हणजे प्रत्येक 2 महिन्यानंतर खालची शीट उचलली जाते. हो हो. ते पण उचलण्यासाठी स्वतः शेतकरी येऊन ज्यांना फार्ममध्ये शेतामध्ये टाकायचं ते स्वतः घेऊन जातात. आपल्याला त्यामध्ये काही कष्ट करावं लागत नाही. आणि त्यातनं जे काही पैसे मिळतात त्यातनं जे कामगार आहेत त्यांचा पगार निघून जातो. त्यामुळे आपलं जो पण इन्कम आहे तो सर्वस्वी मागे पडतो असं बोलण्यात काही हरकत नाही. आणि दोघे शेडमध्ये फरक काय आहे? ते खालचं शेड जे आहे ते 6 महिने झाले त्याला, त्यामुळं ते पूर्ण प्रोडक्शन चालू आहे. ह्या शेडमध्ये आता पक्षी 1 महिना झाले आलेले, आत्ताशी जस्ट चालू झालेत अंडे. म्हणजे 40% प्रोडक्शन आहे अजून. म्हणून हे पक्षी पण लहान आहेत अजून, पोरे त्याचे लहान आहेत सगळं. त्याचं फीडिंग पण कमी आहे अजून. हळूहळू ते फीड पण वाढणार आहे. हे पक्षी पण जरा लहान दिसतात, तर किती वयाचे ते? हे साधारण आता 5 महिन्याचे पक्षी आहेत ते. 5 महिन्याचे. टोटल किती पक्षी आहेत या शेडमध्ये आता? ह्या शेडमध्ये टोटल 5000 पक्षी आहेत. टोटल 5000 पक्षी. आणि समजा आता 1 महिन्यानंतर अंडी सुरू होते की पूर्णपणे प्रोडक्शन चालू 95 पर्यंत? हो, 1 महिन्यानंतर पूर्ण 95% प्रोडक्शन व्हायलाच पाहिजे. 4000 ते 5000 अंड्यांच्या मध्ये तुम्हाला उत्पादन भेटेल. हो. टोटल लेबर किती आपल्या इथे? आपल्याकडे 2 लेबर आहेत सध्या. 2 लेबर सगळं पूर्ण दोन्ही शेड हँडल करू शकतात. हे शेड 140 बाय 26 फूट आहे. 140 बाय 26 फीटचं आहे का? ठीक आहे. आणि तेही फरक पण दिसतोय. तिथे फक्त 2 लेअर होते, एक ते 1, 2 आणि 3 असे 3 लेअर आहेत. आणि खाली आपल्याकडे खाली सगळी घाण पडतीये. तर हे हाईटवरती किती हाईटवरती बांधलेलं आहे शेड? हे खाली आम्ही 6 फूट ठेवले. 6 फुटाच्या वरती 9 फूट घेतले पक्ष्यांना. तर हे याला कॅलिफोर्निया टाईप लेअर फार्म बोलतात. त्याच्यामुळे व्हेंटिलेशन कोंबड्यांना शीटचा अजिबात त्रास होत नाही. कोंबड्या स्वच्छ राहतात, अंडे पण स्वच्छ राहतात, माशांचा पण त्रास होत नाही. आणि खालच्या शेडपेक्षा हे एकदम आपल्याला पण काम करायला बिलकुल त्याचा त्रास होत नाही कुठलाच. हो, कारण आता आम्ही इथे आहोत, आम्हाला जास्त काही त्रास होत नाही. नाहीतर बॉयलर कुठल्याही शेडला गेलो तर खूप त्रास होतो वासाचा. इथं काहीच वास नाही आहे. सर्वात पहिले आपली ओळख करून घेऊ. ताई, आपलं नाव काय? मी अमृता अजित आगळे, मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. फार्मचं नाव काय? आगळे लेअर फार्म. फार्मचा पत्ता? मुक्काम पोस्ट चांदखेड, तालुका मावळ, जिल्हा पुणे. सोयीस्कर असं जवळचं खून काही, म्हणजे बाहेरनं जे लोक येतील त्यांना? हिंजवडीपासून 9 किलोमीटर आहे. चांदखेड गावापासून 2 किलोमीटर थोडंसं आतमध्ये आहे. आडले रोडला आहे. फार्मचे मालक जे आहेत ते तुम्हीच का दुसरे कोण ओनर कोण आहेत? आम्हीच आहे. म्हणजे मी आणि आमचे म्हणजे मिस्टर असे दोघंही फार्मचं काम बघतो. साहेबांचं नाव काय? अजित ज्ञानेश्वर आगळे. साहेबांचा नंबर मिळेल की जेणेकरून लोक आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतील? हो हो. 99 22 50 70. लेअर फार्मिंगची सुरुवात कधीपासून केलेली आहे? 6 महिन्यापूर्वी चालू केलेली आहे फार्म. शेडची साईज काय आहे? इथे 2 शेड आहेत. पहिलं शेड आहे ते 100 बाय 30चं आहे. तिथे 3000 पक्षी बसतात. आणि दुसरं जे शेड आता 1 महिन्यापासून चालू झालेलं आहे त्याची 140 बाय 26 आहे. आता आपल्या फार्मवर कोणत्या जातीचे पक्षी आहेत? आपल्याकडे आता सुगुणा जातीचे पक्षी आहेत. आपण हीच जात का निवडली आहे? सुगुणा जातीचे पक्षी इतर पक्ष्यांपेक्षा त्यांचे अंड्याची क्षमता जास्त आहे आणि अंड्याची साईज पण चांगली आहे. म्हणजे त्या सुगुणा जातीच्या अंड्यांना मागणी पण चांगली आहे, मार्केट पण चांगलं मिळतं. एक पक्षी वर्षाला किती अंडी देतो? 340च्या जवळपास अंडे एक पक्षी देतो वर्षाला. आपण किती वयाचे पक्षी असताना आणतो?
आपण पक्षी 3 महिन्याचे असताना आपल्याकडे फार्मवर येतात. त्याच्यानंतर ते 1 महिन्यानंतर प्रोडक्शन चालू होतं. साधारणतः सुरुवातीला किती टक्के प्रोडक्शन भेटतं आपल्याला? सुरुवातीला 1-2 चालू झाले तर रोजचे डबल वाढतात. म्हणजे आज 100 झाले की उद्या 200 होतील, असे प्रोडक्शन होत जातात. 1 महिन्याच्या आत पूर्ण 90-95% होतच. सुरुवातीला आपल्याला 3000 पक्ष्यांमध्ये किती अंडी मिळतात पहिल्या महिन्यामध्ये? पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे 80-85% तर मिळतातच. 1500 अंड्यापर्यंत 1500 अंडे त्याच्या वरतीच मिळतात. वरतीच मिळतात. आपले हे जे पक्षी आहेत हे आपल्याला किती महिने अंडे देतात? काही पक्षी असतात 6 महिने अंडे देतात, काही 8 महिने असतात. तर हे पक्षी किती महिने अंडे देतात? हे आपल्याला 12 महिने पक्षी अंडी देतात. 12 महिने म्हणजे 340 अंडी हो मिळतात. निवडलेले आहेत आपण, यांचे रोगप्रतिकारक शक्ती किंवा काय कसं आहे याच्यामध्ये? ह्यांच्यामध्ये मॉर्टिलिटी खूप कमी असते. प्रतिकारशक्ती म्हणजे चांगली असल्यामुळे मर असते ती कमी असते त्यांच्यामध्ये. आणि वेट पण चांगलं असतं. अंड्याचं पण वेट इतर ह्याच्यापेक्षा अंड्यापेक्षा जास्त असतं. पक्ष्यांचे औषधोपचार कधी करता आणि काय काय करता? पक्षी जेव्हा शेड येतात तेव्हा आपल्याकडे डॉक्टरच असतात. तर ते डॉक्टर जसे सजेस्ट करतात तसे आपल्याकडे डिवॉर्मिंग एक असतं आणि सेफगार्ड म्हणून एक आहे कॅल्शियम, ते पाण्यातून त्यांना द्यायला लागतं. आणि डॉक्टरांची विजिट किती दिवसाला असते आपल्याकडे? का सर्व आपणच करता? नाही, 15 दिवसाला डॉक्टर येतात आणि ते जसे सजेस्ट करतात तसे आम्ही त्यांना कॅल्शियम वगैरे आम्ही स्वतः देतो. आपण आपल्या फार्मवरनं जे अंडे जातात त्याची विक्री कशी करता? एवढं उत्पन्न होतं, त्याची विक्री कुठे जाऊन करता? मार्केटिंग कसे पकडता? मार्केटिंगचा आपल्याकडे होलसेल व्यापारी येऊन अंडी सगळे उचलतात. आपल्याला कुठेही विक्री करायला जायला लागत नाही. सर्व अंडे इथनंच जातात? हो. इथनंच जातात आपले. आणि पक्ष्यांचं काय करतं मग अंडी संपल्यानंतर? जसे तुम्ही मगाशी सांगितलं होतं 12 महिने पक्षी अंडे देतात, म्हणजे 340 अंडे आपल्याला देतात. ते अंडी मिळाल्यानंतर आपण पक्ष्यांचं पुढे काय करतो? पक्ष विकून टाकतो आपण. कटिंगसाठी ते घेऊन जातात ते पण. नंतर कटिंगसाठीच जातात पक्षी सर्व. आत्ता तुम्ही सांगितलं की कोंबडी आपण विकत नाही, फक्त अंड्यांचाच सेल्स करतो. तर कोणाला अंडी पाहिजे असतील आपल्याकडनं तर आपल्याला फोन करून ते मागू शकतात का अंडी? हो, तसं मागू शकतात, पण आम्ही किरकोळ विक्री करत नाही. म्हणजे कमीत कमी 1000 पासून स्टार्ट आहे. मग तसं समोर पाहिजे तेवढी आम्ही अंडी पुरवू शकतो. अंड्याचा साधारण रेट काय, बाजार काय असतो, रेट काय असतो? पेपर रेट असेल तर पेपर रेटच्या 20 पैसे मायनसने आम्ही देतो. जर कोणत्या ग्राहकाला मोठ्या प्रमाणात अंड्यांची ऑर्डर असेल तर आपल्याकडनं अवेलेबल होऊ शकते का? हो, होऊ शकते. तसं तो ट्रान्सपोर्टेशन चार्ज वेगळा मिळेल आणि तसं आम्ही पाठवू शकतो अंड्यांचं. आता नवीन फार्म कोणाला चालू करायची इच्छा असेल तर त्यामध्ये आपण काही मदत करू शकता का त्यांना? हो, करू शकतो ना. पक्षी कुठं मिळतात, पक्ष्यांचं जे केज तयार होतात ते कसे आपल्याला पाहिजे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याचं पाण्याचं वगैरे सगळं सिस्टीम आहे, म्हणजे ते सगळी माहिती करू शकतो आपण. आपल्याकडे यातलं काही उपलब्ध राहतं वस्तू का आपण पूर्ण बाहेरनं कॉन्टॅक्ट करून देणार? नाही, आपण सध्या तर अजून चालू केलेलं नाही, पण आपल्याकडे तयार करायचा विचार आहे. पक्षी तयार करणार आहे आम्ही आता. आणि फीडचं सुद्धा आमच्याकडे उपलब्ध होणार आहे आता. पक्ष्यांचं खाद्य आपल्याकडे? हो, आम्ही स्वतः तयार करतोय. पक्षी पण आम्ही तयार करतोय, म्हणजे स्वतः आपण. पक्ष्यांचं खाद्य जे तुम्ही तुमच्या पुरतं करणार आहेत का बाहेर पण विक्री करणार आहे? विक्री पण करणार आहे. खूप सुंदर फार्म आहे हा. खूप सुंदर मॅनेजमेंट, उत्कृष्ट मॅनेजमेंट आहे. यामध्ये ज्यांनाही इंटरेस्ट आहे बॉयलर लेअर फार्म नवीन टाकण्यात, त्यात आगळे लेअर फार्मचे जे मालक आहेत ते सपोर्ट करतील. ते A to Z तुमच्यासाठी प्रोजेक्ट एक्झिक्यूट करून देतील. तुम्हाला शेड, पक्षी, पिंजरे, खाद्य जे लागेल बॉयलर लेअर फार्मसाठी त्यामध्ये तुम्हाला 100% सपोर्ट भेटेल. तर वरती स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती आपण कॉल करू शकता आणि त्यांच्याशी बोलू शकता आणि भेट घेऊ शकता.
फार्म व्हिजिट ला परवानगी नाही आहे. तर फार्म व्हिजिटसाठी कृपया त्यांना फोन करून त्यांना त्रास देऊ नका. जर आपल्याला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुमचे कमेंट द्या खाली कमेंट बॉक्सवर. आणि खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे आपले कमेंट द्या, आमचा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा. हा जो व्हिडिओ आहे तो दोन 100-30 शेअर होतो तुम्ही नक्की बघा. आणि